खासदार निशिकांत दुबे यांची राहुल गांधींच्या विरोधात सबस्टॅट्यूट मोशनची नोटीस आलेली आहे। सदस्यत्व रद्द करण्याची मागणी भाजपच्या खासदार निशिकांत दुबे यांनी केलेली आहे। गुरुवारी या संदर्भातली नोटीस देण्यात आली। तसंच राहुल गांधींचं लोकसभेचं सदस्यत्व रद्द करून त्यांना आजीवन निवडणूक लढवण्यास बंदी घालण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे। या क्षणाची सगळ्यात मोठी राजकीय बातमी आपण बघतोय। राहुल गांधींच्या विरोधात अपात्रतेचा प्रस्ताव आणण्यात आलेला आहे। निवडणूक लढवण्यासही बंदी घाला अशी मागणी याद्वारे करण्यात आलेली आहे। तर थेट दिल्लीहून आमचे प्रतिनिधी भारत मोहोळकर आपल्या सोबत यावेळेस फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। भारत, काय अधिकची माहिती? स्नेहिल, आपण जर पाहिलं तर राहुल गांधी यांनी गेल्या काही दिवसांमध्ये संसदेमध्ये ज्या पद्धतीने एप्स्टीन फाईल आणि वेगवेगळ्या मुद्द्यांवरती प्रश्न उपस्थित करत सरकारला घेरलं होतं। एप्स्टीन फाईलमध्ये देशातील महत्त्वाच्या नेत्यांची नावं असल्याचं म्हटलं होतं आणि त्यामुळेच या सगळ्या पार्श्वभूमीवर आता भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी राहुल गांधींविरोधात सबस्टॅन्टिव्ह मोशन म्हणजे सबस्टॅन्टिव्ह हा ठराव संसदेमध्ये मांडलेला आहे, लोकसभेमध्ये मांडलेला आहे। यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे राहुल गांधींनी थायलंड, व्हिएतनाम, कंबोडिया यासारख्या परदेश दौऱ्यांवर असताना सोरोस फाउंडेशन, USAID आणि फोर्ड यासारख्या संस्थांच्या संपर्कामध्ये ते असतात। भारत विरोधी घटकांशी ते हातमिळवणी करत असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती हा ठराव मांडण्यात आलाय। या ठरावामध्ये थेट मतदान केलं जातं, जे विशेष प्रिव्हिलेज मोशनमध्ये मतदान न करता त्यावरती एक प्रकारे तो विशेषाधिकार कमिटीकडे जातो। तशा पद्धतीचे यामध्ये नसणार आहे। यामध्ये थेट मतदान होणार आहे आणि राहुल गांधींचं खासदारकी आणि त्यांना निवडणूक लढवण्यावर आजीवन बंदी घालण्याची जी मागणी आहे ती या ठरावामध्ये करण्यात आली। यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे एप्स्टीन फाईलमध्ये राहुल गांधींनी देशातील महत्त्वाच्या नेत्यांची नावं असल्याचं म्हटलं होतं आणि या महत्त्वाच्या नेत्यांची नावं असल्याच्या या आरोपानंतरच आता राहुल गांधी यांचं सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केली जाते। त्यामुळे भाजप घाबरत आहे का अशा पद्धतीची चर्चा रंगली आहे। अगदी नक्कीच हा प्रस्ताव नेमका काय मांडला होता तो देखील आपण ऐकूयात। माननीय निशिकांत दुबे एक मोशन के लिए खड़ा हुआ। ये जो लीडर ऑफ द अपोजिशन है राहुल गांधी सर, ये अर्बन नक्सल की तरह बिहेव करता है और इसका सोरोस फाउंडेशन के साथ रिलेशन है, फोर्ड फाउंडेशन के साथ रिलेशन है। ये वियतनाम, कंबोडिया, बहरीन, थाईलैंड केवल देशद्रोहियों के साथ मिलकर जाता है और ये कभी चुनाव आयोग पर, कभी संविधान पर, कभी स्पीकर पर, जितने भी संवैधानिक संस्थाएं हैं सुप्रीम कोर्ट पर, उसके ऊपर आरोप लगाता है। मेरा आपके माध्यम से आग्रह है कि एक सब्सटेंसिव मोशन पर राहुल गांधी के ऊपर चर्चा होनी चाहिए।